संपूर्ण राज्यात महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्या परीने जोरात तयारीला देखील लागलेला आहे। काही काळापूर्वी भाजपने मुलाखती घेतलेल्या होत्या आणि तसंच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील सकाळपासून उमेदवारी अर्ज भरलेल्या इच्छुक उमेदवाराची मुलाखती घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्याचीच गर्दी आता आपण या सगळ्या पुण्याच्या कार्यालयाबाहेर बघू शकतोय। अनेक इच्छुक उमेदवार इथे आलेले आहेत आणि सकाळपासूनच खरं तर गर्दी करायला सुरुवात झालेली आहे। 1 to 1 जे मुलाखती आहेत ते घेण्यात येत आहेत। एकूण 20 जणांची टीम आहे। त्याच्यामध्ये माजी महापौर अंकुश काकडे देखील आहेत, त्यासोबतच पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप देखील आहेत आणि त्यासोबतच अनेक जे पदाधिकारी आहेत ते एकंदरीतच ही सगळी मुलाखत जी आहे ती 1 to 1 घेत आहेत। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सकाळपासूनच इथे गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। याचा क्रायटेरिया असा आहे की कुठले पदं तुम्ही भूषवलेली आहेत, त्यासोबतच काय काम तुम्ही केलेलं आहे। एकंदरीतच हा सगळा अभ्यास ही सगळी टीम करत आहे आणि त्यानुसारच पुढे जी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे ती करण्यात येणार आहे। आपण बघू शकतोय की 1 to 1 जी मुलाखत आहे ती घेण्यात येत आहे। जवळपास 250 फॉर्म हे देण्यात आलेले होते आणि आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं 1 to 1 जे कम्युनिकेशन आहे किंवा मुलाखत आहे ती होत आहे। आपल्यासोबत आता प्रशांत जगताप पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत। अध्यक्ष, नेमकं सकाळपासून कशा मुलाखती चालू आहेत आणि एकंदरीत काय रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स खूप छान आहे। आपण पाहताय की इथं आमच्या राष्ट्रपती भवनमध्ये आतमध्ये असेल बाहेर असेल त्याकडे शेकडोची हजारोची गर्दी आहे। आज एकूणच 8ही विधानसभा मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या मुलाखती होत आहेत। तब्बल 165 जागांसाठी जवळजवळ 252 अर्ज शुल्क भरून अनामत रक्कम भरून आलेले आहेत। खात्री आहे खूप ताकदीने या ठिकाणी येऊ। अर्थात महाविकास आघाडी म्हणून बसतोय आणि या सगळ्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा आम आदमी पार्टी असेल यांच्याशी चर्चा चालू आहे। शिवसेना ही मनसेबरोबर आता कशा प्रकारे लढते हा एक विषय आहे, पण या सगळ्या अनुषंगाने पुणे शहरात एक भक्कम विरोधकांची आघाडी ही राज्यातल्या इतर सगळ्या 29 महानगरपालिकापैकी इथं सगळ्यात मोठी भक्कम विरोधाची आघाडी ही निश्चित दिली जाईल आणि आम्ही ती लढाई जिंकू सुद्धा याचा मला ठाम विश्वास आहे। कुठल्या उमेदवारांनी जर म्हटलं इच्छा व्यक्त केली की दोन्ही राष्ट्रवादी आम्ही स्थानिक पातळीवरती एकत्र येऊन लढू, तर यावेळेस प्रशांत जगताप काय भूमिका घेतली? सकाळपासून असं कुणीच नाही, सकाळपासून प्रत्येक जी व्यक्ती आली त्यांनी महाविकास आघाडीहून लढावं अशाच प्रकारचा आग्रह धरलेला आहे आणि बहुसंख्य म्हणजे माझ्या माहितीनुसार 90-95% अधिक लोकांचा महाविकास आघाडीकडे नका भरणं आहे आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीहून लढू। अर्थात सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेब घेतील, ते आमचं श्रद्धास्थान आहे, तेच नका सर्वोच्च नेतृत्व आहे, पण आदरणीय पवारसाहेब जे निर्णय घेतील तो शेवटी सगळ्या कार्यकर्त्यांना स्वीकारावा लागेल। तुम्ही आता महाविकास आघाडी म्हणून लढणार म्हणून म्हटलात, 252 फॉर्म गेलेले आहेत, इच्छुक उमेदवार इथे आज तेवढे त्या प्रमाणात आलेले आहेत। मग महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळाचा तुम्ही आता नाराज आहे? महाविकास आघाडी असं आहे, पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याकरता पुण्याला एक भ्रष्टाचार विरहित चांगलं सुशासन देण्याकरता समविचारी पक्ष एकत्रित घ्यावे लागतील। भाजपला पराभूत करण्यासाठी किंवा महायुतीला पराभूत करण्यासाठी हे एकत्रितपणा किंवा एकजिन्सीपणा येणं गरजेचं आहे। त्यामुळे विचारावर आधारित आणि पुणेकरांच्या कल्याणासाठीची आघाडी आहे। नक्कीच आपण बघितलं की अनेक उमेदवार इकडे येतात। आपण 1-2 इच्छुक उमेदवारांशी देखील विचारूयात। ताई, कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात? मी प्रभाग 5 वडगाव शहरी विधानसभेमधून इच्छुक आहे। वडगाव शहरी कल्याणी नगर माझा प्रभाग आहे। आज तुम्ही तुमची बाजू मांडताना नेमकं काय मांडणार आहे? तुम्ही काय काम केलेलं आहे आतापर्यंत पक्षासाठी? मी गेले 2013 पासून काम करते। मी एकच म्हणणं माझं आहे की हे जे आरक्षण आहे ते महिलांचं आरक्षण आहे, ह्याच्यावरती महिलाचं काम पाहून तिकीट मिळावं, तिच्या मिस्टरांचं काम पाहून तिकीट मिळू नये। नक्कीच। आणि जर असं तुम्हाला कुठे वाटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढले पाहिजे तर तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का? हो, निश्चितच मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी ही एकत्रितपणे यावी आणि मग अजून पक्षाची ताकद वाढते आणि चांगले चांगले उमेदवार निश्चितच पक्षामध्ये निवडून येतील। नक्कीच आपण बघितलं की आत्ता उमेदवारांनी गर्दी करायला खरं तर सकाळपासून सुरुवात केलेली आहे, मात्र प्रभागनिहाय ही जी मुलाखत आहे ती 1 to 1 ही जी 20 जणांची टीम आहे ती घेत आहे आणि त्यासोबतच उमेदवार काही जण मागणी करतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे, पण त्यासोबतच शहराध्यक्षांचं म्हणणं आहे की 90 ते 95% जे उमेदवार आहेत त्यांचं फक्त एकच मागणी आहे की आपण महाविकास आघाडी म्हणून लढावं। तर आगामी निवडणुकांमध्ये काय एकंदरीत चित्र असणार आहे महाविकास आघाडीचं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।